सो हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत मोटो व्लॉगिंगचा सेटअप. तो कसा करायचा कमी पैशात आणि उत्तम प्रकारे, आणि लाईफ टाईम हा सेटअप पूर्ण कामात पडणार आहे. अशा प्रकारचा सेटअप हा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. प्रत्येक मोटो व्लॉगर किंवा जे बाईक राईड करतात त्यांना या सेटअपची अत्यंत गरज असते. तर हा सेटअप बनवायला अख्खं मार्केट मी शोधून काढलंय, म्हणजे पूर्ण मार्केट शोधलंय, फिरलो, आणि माझे 8 दिवस तर याच्यामध्येच गेले, कारण की ऑनलाईन डिलिव्हरीज आणि हे ते अशा प्रकारे. आणि या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवणार आहे कुठून काय घेतलं. आणि आता म्हणणार होतो अनबॉक्सिंग करूया, बट ऑलरेडी मी अनबॉक्सिंग याची केलेली आहे. प्रत्येक पार्ट हा चेक करून बघितलेला आहे, कारण की ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी ही ओपन बॉक्स डिलिव्हरी होती. आणि प्रत्येक प्रोडक्टची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर वन बाय वन आता प्रोडक्ट चेक करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या गोप्रोला. तुम्हाला माहित आहे, यू नो दॅट, की माईक हा अटॅच होत नाही डायरेक्टली. तर माईक अटॅचमेंटची जी स्कीम आहे ती कशी केलेली आहे ती आता आपण बघणार आहोत. तर माईक ॲडॅप्टर हे भरपूर जण यूज करतात. मी खूप यूट्यूब व्हिडिओज बघितले की माईक ॲडॅप्टर पण अटॅच करून माईक अटॅच होऊ शकतो, बट त्यामध्ये थोडासा टर्ब्युलन्स वगैरे येतो. मी फीडबॅक घेतला 2-3 रायडर्सकडनं आणि रिअल टाईम फीडबॅक. तर मी हा विचार केला थोडेसे पैसे जातील, बट आपण काय केला, आपण घेतलेला आहे मीडिया मोड. मीडिया मोड हा गरजेचा असतो गोप्रोसाठी, कारण की याच्यावरती एक्सटर्नल माईक लावायची कुठलीही गरज नाही आहे ॲट द टाइम ऑफ व्लॉगिंग. जर मोटो व्लॉग असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला विंडमुळे याच्यामध्ये टर्ब्युलन्स येणार आणि आवाज तुमचा जो आहे तो थोडासा खरखर, थोडासा नाही भरपूर प्रमाणात खरखर येणार, कारण की एक्सटर्नल बाईक चालवत असताना खूप विंड प्रेशर असतो, तर आवाज तो जो आहे तो येणारच. तर त्यामुळे याच्यामध्ये 3 प्रकारच्या ॲडजस्टमेंट आहेत, ते तुम्हाला ओपन करून मी दाखवतो आता. सो हा आहे त्याचा मीडिया मोडचा बॉक्स. बॉक्समध्ये बघूयात अशा प्रकारचा हा मॅन्युअल वगैरेचा प्रकार आहे. वॉरंटी कार्ड, मॅन्युअलमध्ये सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन ही दिलेली आहे की कसं अटॅच करायचं, काय अटॅच करायचा विषय. आणि बॉक्समध्ये मेन आहे हा मीडिया मोड. हा मीडिया मोड अशा प्रकारे दिसतो. 360 व्ह्यू एकदा बघून या. हे आहेत याचे सॉकेट्स. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ॲक्सेसरीज अटॅच करू शकतो, जसं की ते सगळ्यात आपण आपलं जे काम आहे सगळ्यात दिसतोय का, तर इथे हा ऑक्स केबल थ्रू आपलं माईक अटॅच होणार. हे चार्जिंगला लागेल डायरेक्ट. आता हा आपण अटॅच करून बघूयात. याच्यासोबत आलेली आहे हा माउंट आहे, हेल्मेटला लागणार, आणि हा एक स्क्रू आहे, तो त्याच्या अटॅचमेंटचा एक भाग आहे. हा आहे आपला गोप्रो. आता याला अटॅच करून बघूयात. अटॅचमेंटच्या आधी ही जी याची मेटल फ्रेम आहे ही काढावं लागणार, तर ही इझिली निघून जाते. तुम्हाला वाटलं असेल तुटलं, पण हे तुटलं नाही, ही याची अटॅचमेंट आहे. तर ही काढल्यानंतरच आपला जे मीडिया मोड आहे ते कनेक्ट होणार. तर मीडिया मोड हा इथून काढायचा, आणि सिंपल मेकॅनिझम आहे, जास्त काही हार्ड नाही आहे. हे जे चार्जिंग पोर्ट आहे हे याच्यामध्ये लागणार, आणि अशा प्रकारे हा झालेला आहे कनेक्ट. बघू शकता. या केसचा एक फायदा पण आहे, कारण की एक्स्ट्रा प्रोटेक्शन पण तुम्हाला मिळत आहे, आणि प्लस तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ॲक्सेसरीज जर अटॅच करायच्या असेल तर इथे बघा, इथे हा जो माउंट आहे इथे मी लाईट, एक्सटर्नल माईक वगैरे लावू शकता. इथे पण हे अशा 2 प्रकारच्या आहेत, आणि मेटल बॉडी आहे, हेवी यूज करू शकता, कुठे पडलं वगैरे तर काही इश्यू नाही आहे. तर आता हा सुरू करून बघूयात ॲक्च्युली वर्क होतंय का नाही. तर सो गोप्रो हा सुरू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हा यूज केल्यानंतरच त्याचा मी रिव्ह्यू देणार. पण आता लागणार आहे आपल्याला, हे बघा, रेकॉर्डिंग वगैरे पण होत आहे प्रॉपरली, तुम्ही बघू शकता.
याचा रिव्ह्यू तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल की याचा आउटपुट काय आहे, कशा प्रकारचा हा परफॉर्म करतो. तर पण हा व्हिडिओ आहे मेनली मोटो व्लॉगिंगचा सेटअप. हा एक सेटअपचा प्रकार आहे. आता याला लागणार आहे माईक. तर माईक हा मी सध्याच्या कंडिशनला स्वस्त आणि मस्त माईक घेतलेला आहे. तो आहे मोनोचा माईक. मोनोचा माईक हा प्रत्येकाला जे मोटो ब्लॉगिंग बद्दल रिसर्च करतात माईक कुठल्या प्रकारचा चांगला आहे, तर याची पोटली प्रत्येक माईकला ही पोटली देतातच. आय डोंट नो काय प्रकार आहे आता. आणि बघूया आतमध्ये काय आहे. तर सॉरी माझा आवाज थोडा खराब आहे कारण की मला आहे सर्दी. वाव. तर हे काय मी फर्स्ट टाइम नाही बघत आहे कारण की याची जी विंड वुलन वगैरे हे जे आहे ना, हे मी आधीच अटॅच करून ठेवलेलं आहे. सो हे पण वेगळा ऑर्डर केलेला आहे आणि हे झालेलं आहे मोटो व्लॉग रेडी. याच्या आतमध्ये आहे माईक आणि हा जो केबल आहे आणि मेन आहे याची अटॅचमेंट. या अटॅचमेंट शिवाय तुमचा माईक अटॅच नाही होणार. डायरेक्टली लावणार तर हा या जॅकमधून नाही अटॅच होणार. तर हा जो जॅक आहे हा युजफुल आहे अटॅच करायला माईक गोप्रोला. तर आणि हे अशा प्रकारचे क्लिप आहेत, तुम्ही कुठे पण यूज करू शकता लावून. हा झालेला इथे माईक कनेक्ट. बस एवढंच आहे, सिंपल. आता याला आपण अशा प्लेसला लावणार आहे, ती पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार की हा माईक कुठेच लागणार, म्हणजे जास्त एअर टर्ब्युलन्स येणार नाही. गोप्रोच्या काही ॲक्सेसरीज मी घेतलेल्या आहेत. ते कॉम्बोमध्ये मला आलेले आहे. रबरचं प्रोटेक्शन वगैरे, लेन्स गार्ड वगैरे आहे. हे काय तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉम्बोमध्ये आय थिंक 1000 रुपीजमध्ये हे ॲमेझॉन मी घेतलेलं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. सिंपल. याला मी कधीतरी यूज करणार. आय डोंट नो यूज करणार की नाही करणार, बट हे कामाची गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा, हे काय आहे? हे आहे शकलक बूम बूमची पेन्सिल. नाही, शकलक बूम बूमची पेन्सिल वगैरे काय नाही आहे. हे आहे वॉटरप्रूफ केस. नो रिस्क. गोप्रो हा वॉटर रेजिस्टंट आहे, वॉटरप्रूफ नाही आहे. तर हा अंडर वॉटर, तर याचा पण यूज करूयात आपण आणि याचा परफॉर्मन्स आणि रिव्ह्यू प्रॉपरली आपण करूयात. तर सिंपल इथे प्रेस केलं, नंतर मागून उचलायचं आणि याच्यामध्ये आपला गोप्रो टाकून द्यायचा. मग हा होईल वॉटर प्रोटेक्शनचा सीन सॉर्टेड एकदम. गोप्रो मग तुम्ही कितीही पाण्यात न्या आणि कितीही काय करा, गोप्रोत पाणी जाणार नाही, म्हणजे खर्च होणार नाही मित्रांनो. खर्च वाचवायचा असेल तर करा. 400-500 रुपयाची गोष्ट आहे, कारण की 1000मध्ये पूर्ण कॉम्बो आलेला आहे. हा वॉटरप्रूफ केस ही खूप इम्पॉर्टंट आहे, ही असायलाच पाहिजे प्रत्येक व्लॉगरकडे. ॲक्शन प्रोचं हे चिन माउंट आहे, ते हेल्मेटला लावलंय. आता हेल्मेटचा करूया आपण सेटअप. तर अशा प्रकारे हे चिन माउंट हे बसलेलं आहे. इथे काय नाही, 3M टेप असतो, याला सिम्पली स्टिक करून द्यायचं. चिन माउंट हे कामाचं यासाठी आहे ॲक्शन प्रोचं, कारण की याला आहे हा जे माउंट तुम्ही बघू शकता. जे माउंटमुळे गोप्रो प्रॉपर सेट होतो आणि जो व्ह्यू पाहिजे आपल्याला, POV शॉट्स वगैरे जे आहेत ना, ते प्रॉपर येतात. आता करूया गोप्रो माउंट. त्याच्यावरती लागणार आहे आपला ॲक्शन कॅम. माझ्याकडे गोप्रो आहे, तुमच्याकडे जोही ॲक्शन कॅम असेल तुम्ही याला अटॅच करू शकता. तर गोप्रो हा माउंट होऊन रेडी आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारची ही अटॅचमेंट सोबत. थोडा अँगल सेट करायचं बाकी आहे. आता बघूयात आपण हेल्मेटमध्ये हा माईक कुठे लावायचा. तर ही याची पॅडिंग जी आता आपल्याला काढावं लागणार. तुमच्याकडचं जे पण हेल्मेट असेल त्याला तुम्ही अशा प्रकारची अटॅचमेंट करू शकता. ही पॅडिंग निघालेली आहे. इथे एकदम सुमडीत आपण हा माईक टाकणार आहे. आता याला हे मी टेपनी चिटकून घेतो. एकदम हलणार नाही, काय नाही. आता याची पॅडिंग ही जशीच्या तशी परत लावून टाकायची. सो तर मित्रांनो, आता प्रश्न पडला असेल तुम्हाला, पडेल ऑब्व्हियसली प्रश्न पडणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी किती रुपयात झाल्यात, म्हणजे याचा बजेट काय आहे. तर ॲक्च्युली थोडासा बजेट वाढवा तुम्ही, मी सजेस्ट करेल. हे थोडंसं महाग आहे. जे आपलं जे ॲडॅप्टर वगैरे आहे ते 4-4.5 हजारात येतं. तर ही 6,500मध्ये मीडिया मोड घेतलेला आहे आणि
चेन माउंट काय 350 रुपयात चेन माउंट आहे. आणि हे जे गोप्रोचं प्रोटेक्शन आहे, ज्यांच्याकडे गोप्रो आहे त्यांनी घ्या किंवा नका घेऊ, हे ऑप्शनल आहे. हे 1000 रुपयात कॉम्बो आलेला आहे. आणि हा जो मोनोचा माईक आहे हा ओनली 400 रुपीजचा आहे. तर हा माईक जे कोणी बिगिनर असतील, ज्यांना मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करायचे आहे, तर हा यूज करू शकता. सोनीचा माईक येतो तो 1600 रुपयात आहे. बट हा मला स्वस्तात मिळाला, कारण की हा तुम्ही एवढा बजेट बघू शकता मित्रांनो. किती खर्च करणार, सध्या काय जास्त सबस्क्रायबर नाही आहे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर मित्रांना शेअर करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि कीप सपोर्टिंग मी. माय नेम इज प्रदीप तायडे, सायनिंग ऑफ. गुड बाय.